सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात आपण सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला तुमची आणि तज्ञ डॉक्टरांची थेट गाठभेटच आपण करून देत असतो. प्रेक्षक हो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारतातील वैद्यकीय शास्त्राचा उगम हा अथर्ववेदाचा उपांग असलेल्या आयुर्वेद या शास्त्राने केलेला आहे. परंतु काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं वैद्यकीय शास्त्र सुद्धा खूपसं प्रगल्भ आणि प्रगत होत गेलं. आज आपण पाहतो की आधुनिक शास्त्रामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागतात, पण त्याच सोबतच आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा कुठेतरी स्थैर्य येत चाललेलं आहे आणि चिकित्सा करूनही काही दुष्परिणाम आपल्यावरती दिसत आहेत. आणि हीच गरज लक्षात घेऊन किंवा यातनच मार्ग काढण्यासाठी आज आयुर्वेदाच्या माध्यमातून जे काही असाध्य व्याधी आहेत, दुर्धर असे आजार आहेत, त्यावरती काहीतरी सूक्ष्मतम चिकित्सा करून एक नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी खूपसे असे निष्णात आयुर्वेदिस्ट्रॉपी म्हणा किंवा सेरिब्रल पाल्सी म्हणा किंवा मेंदूचे आघात अशा काही विकारांचं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा मनामध्ये एक भीती निर्माण होते. तर अशाच व्याधींवरती चिकित्सा करण्यासाठी आजचा आपला विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि मार्गदर्शक आहेत डॉक्टर खंडू व्ही पाठक. नमस्कार सर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांची ओळख आपण थोडक्यात पाहूया. डॉक्टर पाठक हे मुख्यतः परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे आहे. शासकीय महाविद्यालय नांदेड इथे त्यांनी आयुर्वेदाची पदवी प्राप्त केल्यानंतर वडीलच माझे गुरु या आश्रयाने गुरु आयुर्वेद या प्रकल्पाचं त्यांनी सुरुवात केलं आणि वैद्य विद्याधर पाठक यांच्या कार्यक्षेत्राखालीच त्यांनी नाडी परीक्षण आणि सूक्ष्मतम वनौषधींचा उपयोग आपल्या कार्यामध्ये सुरू केलेला आहे. आजवर अनेकविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सरांचं काम देखणीय असं पाहण्यात आलेलं आहे. नुकतंच कलकत्ता इथे झालेल्या डिसेंबरमध्ये 7th वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस इथे सूक्ष्म औषधी प्लांट आणि नाडी परीक्षण याचं सादरीकरण सुद्धा सरांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे माननीय पंतप्रधान यांच्या दिल्ली येथील कार्यालयाच्या विनंतीला मान देऊन आयुष मंत्रालयाच्या समोर सुद्धा सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी याचं सुद्धा उत्तम सादरीकरण सरांनी केलेलं आहे. तर प्रेक्षक हो, आपणही खूप उत्सुक असाल दुर्धर आजारांवरती सूक्ष्म प्लांट थेरपी म्हणजे नक्की काय? तर त्यासाठी आपले प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर पाहूयात. आमचे फोन नंबर आहेत 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर आहे 24988050. दुसरा नंबर आहे 249880 आणि 50. एक्सटेन्शन नंबर आहेत 642 आणि 652. प्रेक्षक हो, आपला प्रश्न विचारताना विषयाला अनुसरून आणि स्पष्ट असावा, तसंच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा, जेणेकरून आपला प्रश्न थेट आमच्यापर्यंत येईल. तर अजिबात वेळ न घालवता आपण सरळ विषयाकडे वळूयात आणि सुरुवातीलाच सरांकडनं जाणून घेऊयात की ही सूक्ष्म आयुर्वेद थेरपी म्हणजे नक्की काय असते. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि सुरुवातीलाच प्रेक्षकांकडनं आलेला जी आमची उत्सुकता आहे की आयुर्वेदातनं सूक्ष्म प्लांट थेरपी म्हणजे नेमकी काय? सूक्ष्म आयुर्वेद हा आयुर्वेदातील एक सूक्ष्म ज्ञानाचं अध्ययन करून या ठिकाणी आयुर्वेदामधलं ज्ञान सूक्ष्मतेने अभ्यास करून काही नवीन त्या ठिकाणी संशोधनाचं काम करण्यासाठी मी त्याचा सूक्ष्मतेने अभ्यास केला. आयुर्वेद हा इतका सूक्ष्म ज्ञान आहे, त्याच्यामध्ये तो वेदाचा उपवेद आहे आणि वेदामध्ये एवढं ज्ञान संकलन आहे की जगातला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी वेदाचा अभ्यास केला आणि वेदाच्या बरोबरच कुराणाच्या ज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला आणि अशा ह्या ज्ञानातून, या ज्ञानाच्या भांडारातून उगवलेला हा अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. त्यांनी सूक्ष्म अभ्यास करून एवढे संशोधनाचे प्रकार नवीन समोर आणले. मी थोडा अभ्यास केला तर याच्यातून मी अशा प्रकारे सूक्ष्म आयुर्वेदाचा उपयोग करून नवीन शोध आणण्याचा प्रयत्न केला. सर, खूप छान वाटलं. तुम्ही थोडा अभ्यास म्हणताय, पण तो सुद्धा खूप सूक्ष्म असा अभ्यास आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा पण आपण आयुर्वेद म्हणतो तेव्हा नाडी परीक्षण हमखास म्हटलं जातं. तर आमच्या प्रेक्षकांसाठी सांगू शकाल का हे नाडी परीक्षण म्हणजे काय असतं? सूक्ष्म आयुर्वेदामध्ये निदान आणि उपचार
ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यातलं मी निदान हे सूक्ष्मतेकडे आणलं. आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण हे बोटाच्या साह्याने केलं जायचं आणि त्यानंतर राजवैद्याच्या काळामध्ये ते नाडी परीक्षण हाताला दोरा बांधून दोऱ्याच्या व्हायब्रेशनवर त्या दोऱ्याच्या व्हायब्रेशन किती प्रमाणे कशा प्रकारे व्हायले याच्यावर नाडी परीक्षण केलं जायचं. तर मग मी काय केलं की हे नाडी परीक्षण वैद्यालाच कळायचं. बरं. मी म्हणलं वैद्याला पण नाडी परीक्षण करता आलं पाहिजे आणि पेशंटला पण नाडी परीक्षण समजलं पाहिजे. मी म्हणलं याला व्हिजन वन आणता येते का बघा. म्हणून मी काय केलं की एक सेन्सर डेव्हलप केला आणि तो नाडीवर ठेवला आणि नाडीवर ठेवल्यानंतर त्या सेन्सरच्या साहाय्याने मी ऑसिलोस्कोपमध्ये अशा प्रकारचे ऑसोलेशन घेतले आणि त्या ऑसोलेशनवर आयुर्वेदाचे संपूर्ण थीम मी बसवण्याचा प्रयत्न केला की नवोदितांना नाडी परीक्षण करता यावं आणि सामान्य पेशंटला नाडी परीक्षण काय ह्याची जाण व्हावं. म्हणून जसं कार्डिओग्राफ ECG हे हृदयाच्या व्यवस्थापनेचं मोजमापन करते तसं ENG इलेक्ट्रोनाडीग्राफ हा मेंदूच्या व्यवस्थापनेचं मोजमाप करते. असा मी नाडीग्राफ तयार केला आणि नाडीग्राफवर मी निदानाचं सूक्ष्म असं एक दालन सुरू केलं. सर, ऐकून फारच छान वाटलं की ENG म्हणजे इलेक्ट्रो नाडी ग्राफ अशी एक नवीन परंपरा किंवा नवीन तंत्रज्ञान सरांनी विकसित केलेलं आहे. सर, या ENG बद्दल थोडी आणखीन माहिती आम्हाला देऊ शकाल का तुम्ही? ENG मध्ये काय केलं मी की या रेडियल आर्टरी मधलं एक चंबर मध्ये ब्रेन इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे ब्लड लोड करते अनलोड करते आणि ती कशा प्रकारे पुढे पुश आउट करते या व्होल्टेजचं मेजरमेंट हे मिली व्होल्टेज आणि मिली सेकंदामध्ये मी टायमिंग आणि व्होल्टेज याच्यावर फ्रिक्वेन्सीवर आयुर्वेदाचा पूर्ण बेस प्रकृतीचा पूर्ण बेस मेंदूच्या व्यवस्थापनेचा पूर्ण बेस वातज पित्तज कफज प्रकृती कशी डायग्नोसिस करायची मध्यम उत्तम प्रकृती कशी डायग्नोसिस करायची सर्पगती हंसगती काकगती प्रकृती कशी डायग्नोसिस करायची याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय आणि लवकरच मी ते सॉफ्टवेअर युनिव्हर्सिटीच्या थ्रू नवोदितांसाठी मी अभ्यासासाठी आणणार आहे. खूपच अशा छान प्रकारे वाटलं मी सर. नाडीग्राफचं ENGचं सादरीकरण. याची आणखीन माहिती आपण सरांकडनं घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आहे. कुलदीप बोलत आहेत लातूर येथून. नमस्कार कुलदीपजी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं होतं. हॅलो. मला असं विचारायचं होतं की मग आपले जे शरीराचे हाडं ठिसूळ व्हायला लागलेत किंवा आजकाल जी माणसं कमजोर व्हायला लागलेत त्याचं कारण काय आणि त्याच्यासाठी उपाय काय करता येतील आपल्याला? सर, आजकाल म्हणजे कुठेतरी जीवनशैलीला अनुसरून ते विचारत आहेत की हाडं ठिसूळ चाललेली आहेत आणि माणसं कमकुवत बनत चाललेली आहेत. काय उत्तर देऊ शकाल? हाडं हे प्रथमतः आपलं शरीर हे रक्तापासून बिल्टअप होत आहे आणि रक्तामध्ये काय असते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असते प्रोटीन्स असतात व्हिटॅमिन्स असतात आणि कोलेस्ट्रॉल असते लिपिड असतात. हे सगळं रक्ताचे घटक हे रक्तवाहिन्यातून प्रत्येक अवयवाच्या पेशींमध्ये जातात आणि त्या रक्ताने तो अवयव त्याच्या पेशी बिल्टअप होतात. आजकाल आपण जे अन्न खातो त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गेल्यानंतर रक्तात रूपांतरित होते आणि ते रक्त हे आपल्या शरीराचं बिल्टअप मटेरियल आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित नाही मिळालं कारण पूर्वीचं दूध आणि आताचं दूध हे केमिकल युक्त दूध आणि नॅचरल दूध ह्याच्यामध्ये तुम्हीच बघा की काय फरक आहे. म्हणून पूर्वीचे लोक दूध भाकरी खायचे आणि ते आपलं ब्रेनचं आयुष्य 100च्या वर न्यायचे. आताचे लोक काय खातायत काय आहार घेतायत काय अन्न घेतायत हे वडा आणि पाव हे पाव म्हणजे 1/4 आयुष्य त्यांचं व्हायलंय. ह्या याच्यामध्ये रक्त तयार होणं आणि ते हाडात जाणं मग हाडं मजबूत होतील का ठिसूळ होतील ह्याचं कारण तुम्ही शोधा. बरोबर. आहार बदलला.
जीवनशैलीतनं आलेला हा प्रश्न होता. उत्तर सरांनी खूप सुंदर असं जीवनशैलीतच दिलेलं आहे की आपणच ठरवायचं आहे की आपल्या जिभेवरती आपल्याला किती कंट्रोल ठेवायचा आहे. सर, यातनंच पुढे जायला आवडेल की निदान जेव्हा आपण म्हणतो कुठल्याही व्याधीचं प्रेक्षक हो उत्तम निदान झालं तर चिकित्सा सुद्धा उत्तम करता येते. तर सरांकडनं आता जाणून घेऊया की नाडी परीक्षणाचा आणि या दुर्धर व्याधी निदानाचा कसा संबंध असतो. नाडी परीक्षणामध्ये मला असा अनुभव आलेला आहे की कुठलाही डिसीज, कुठलीही डिसऑर्डर, कुठलाही रोग हा कुठून वरून पडत नाही. हा आपल्या मेंदूतल्या ब्रेन फ्रिक्वेन्सी, मोटार न्यूरॉन इलेक्ट्रिसिटी याच्या शरीरामध्ये विकसित झालेल्या ब्रँच आणि त्यामार्फत त्या पेशींचं झालेलं व्यवस्थापन याच्यामधनं काय होते की ब्रेन कंट्रोलिंग लाईनअप जर कुठे खराब झाला तर त्या ठिकाणी डिसऑर्डर तयार होते, त्या ठिकाणी रोग तयार होतो आणि त्या ठिकाणी डिसीज तयार होतो. याचं निदान आपल्याला नाडी परीक्षणामध्ये केलं जातंय आणि यासाठी ब्रेन फ्रिक्वेन्सी कशी मेजरमेंट करायची ह्याचं त्या नाडी ग्राफमध्ये मी इत्थंभूत डायग्नोसिस केलेलं आहे. आणि हे एखादी डिसऑर्डर ही आपल्या शरीरामध्ये ब्रेन डिसऑर्डरमुळे आली, स्पाइन डिसऑर्डरमुळे आली का ब्लड डिसऑर्डरमुळे आली, ह्याचं जर निदान झालं तर आपल्याला या ठिकाणी ब्रेनचं डायग्नोसिस नाडी परीक्षणाने करता येते. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, मेंदू आपल्या शरीराचा जो आहे तो देवाने सगळ्यात वरती असा ठेवलेला आहे. त्यामुळे या मेंदूलाच मास्टर ऑर्गन असंही म्हटलं जातं की शरीरामध्ये कुठलीही व्याधी होऊ दे, मेंदूचा त्याच्यावरती कंट्रोल असतो. आणि नाडी ग्राफच्या सहाय्याने सर आपल्याला जसं मार्गदर्शन करत आहेत की शरीरामध्ये होणाऱ्या अनेकविध व्याधींवरती जो कंट्रोल असतो त्याच्या रूट कॉज पर्यंत किंवा त्याच्या निदानापर्यंत आपण जाऊ शकतो. सर, इथूनच पुढे आवडेल विचारायला की चिकित्सा, जो आपला मुख्य विषय आहे की प्लांट स्टेम सेल थेरपी, तर चिकित्सेमध्ये याचा कसा उपयोग होतो. याच्यामध्ये चिकित्सेचा असा उपयोग होतो की समजा याच्यामधून आपल्याला समजलं की कुठली डिसऑर्डर कुठल्या सिस्टीम मधून आलेली आहे, त्या सिस्टीम मध्ये ब्रेन डिसऑर्डर, ब्रेन स्पाइन नर्व मॅनेजमेंट याच्यातून आली असेल तर आपल्याला उपचारासाठी ब्रेन पेशी, स्पायनल कॉर्ड सेल, त्यानंतर नर्व सेल याच्यावर आपल्याला उपचार करण्यासाठी प्लांटच्या काही केमिकलचा आपल्याला उपयोग करावा लागतो. समजा ही डिसऑर्डर ब्लड मार्फत आली असेल तर आपल्याला ब्लड फॉर्मॅट जो बनतो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी उपचार करण्यासाठी आपल्याला चेंजेस करून आपल्याला प्लांट केमिकल आपल्याला तयार करावं लागतील आणि ते इंजेक्ट करावं लागतील. समजा मसलमधून आली असेल डिसऑर्डर, मसलची दिसत असेल तर मसलच्या सेल डेव्हलप करणारं प्लांट केमिकल ज्याच्यात ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत की जे मसल सेल तयार करतात आणि सेल ऍक्टिव्हेट करतात. अशा प्रकारे आपल्याला उपचारासाठी वेगवेगळ्या सिस्टीम मधल्या सेल ह्या प्लांट सेल आपल्याला सिलेक्ट करता येतील. प्रेक्षक हो, खूपच एक सुंदर विषय आपण आज सादर करत आहोत. या प्लांट सेल थेरपीबद्दल आणखीनही माहिती आपण पाहणार आहोत. तसंच हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या सुंदर अशा फळाबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. पण आता वेळ आहे एका विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यामध्ये मिळणारं फळ म्हणजे ऑरेंजेस म्हणजेच मोसंबी, नारंगी मोसंबी असं म्हटलं जातं. खूप मोठा सोर्स आहे यामध्ये व्हिटॅमिन सीचा, व्हिटॅमिन B12चा आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीला नवजीवन देण्यासाठी व्हिटॅमिन सी खूपच मोठा रोल प्ले करतं. म्हणून या सीझनमध्ये मिळणाऱ्या या नारंगीचा खूपच आस्वाद घ्या. पण संध्याकाळी 4च्या आत म्हणजे संध्याकाळच्या आतमध्ये हे फळ खाणं आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. परत येऊया आपल्या विषयाकडे. सर, स्टेम सेल थेरपी, मुळात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की स्टेम सेल्स म्हणजे काय असतं. स्टेम सेल म्हणजे आपल्या शरीरामधल्या मूळ पेशी, ज्या मूळ पेशीने आपलं शरीर बनलेलं आहे, या सगळ्या मूळ पेशीला आपण स्टेम सेल म्हणतो की ज्याच्यापासून आपले सगळे अवयव शरीर बनतंय. या सगळ्या पेशी ज्या वेळेस दोन पेशी एकत्र येऊन जो झायगोट फॉर्मेशन होतो ती एक पेशी बनते आणि ती पेशी त्याला एक ब्रेन असतं
आणि त्याला स्पाईन असतं आणि त्याच्यापासनं आपल्या सगळ्या अवयवाची निर्मिती होते. या मूळ पेशीला आपण स्टेम सेल म्हणतो. अच्छा, म्हणजे ही शरीराची एकदम मूलभूत अशी पेशी आहे की जिथून आपल्या आरोग्याचा किंवा जीवनाचा उगम सुरू होतो. सर, आपल्याकडे आणखीन एक प्रश्न आहे. संतोष बोलत आहेत. नमस्कार. हा, नमस्कार, बोला. हा, बोला. हॅलो. हा, बोला. प्रश्न विचारा आपला. हा, नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. मी देगलूर जिल्हा नांदेड संतोष भाकरे बोलतोय सर. बोला, बोला पटकन. संतोष, आपला प्रश्न विचारा. काही कारणास्तव प्रश्न सर कट झालेला आहे आपला. आपण विषयाकडे पुन्हा पुढे वळूयात. सर, आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी आणि ॲलोपॅथिक स्टेम सेल थेरपी यामध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे नेमकं काय आहेत? स्टेम सेल थेरपी म्हणजे ॲलोपॅथिक मध्ये असा एक संशोधनाचा प्रकार झालाय अमेरिकेमध्ये की माणसाच्या अंगातल्या पेशी, बोन मॅरो हा बाहेर काढायचा, त्याला क्लीन करायचं आणि तो स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करायचा आणि तो बोन मॅरो मधल्या पेशी ह्या आपल्या शरीरामधल्या विकृत झालेल्या पेशी, कमजोर झालेल्या पेशी अवयवांच्या आणि परत तयार करतात न्यू पेशी, हा जनरेट करतात, असा त्यांचा सिद्धांत आहे की माणसाच्याच पेशी शरीरामध्ये टाकायच्या आणि आपल्या शरीरातलं जे काही असाध्य व्याधी ज्या पेशीच्या हानीमुळे झालाय तो क्युअर करायचा. बरोबर. मी विचार केला की प्लांट स्टेम सेल थेरपी औषधी वनस्पतीच्या पेशींनी माणसाच्या पेशी कशा तयार करता येतील हा मी थीम यांच्याकडनं घेतला. मी याच्यावर विचार केला की माणसाच्या पेशी अंगात टाकल्या तर माणसाच्या पेशी डेव्हलप होतात, मग माणसाची पेशी कोण तयार करते? मग माणसाच्या पेशी तयार करणारं जर केमिकल आपण अनालिसिस करून अभ्यास केला तर माणसाच्या पेशी तयार होऊ शकतात. प्लांटच्या पेशी याच्यामध्ये काय असते? प्रोटीन्स. आणि माणसाच्या पेशीमध्ये काय असते? प्रोटीन्स. हे दोन प्रोटीन्स हे प्रोटीन्स कार्बन डायऑक्साईड बरोबर जर मिलन झालं, संपर्कात आले, तर ते प्रोटीन्स फंगसमध्ये रूपांतरित होतात आणि प्रोटीन्स ऑक्सिजन बरोबर जर संपर्कात आले तर त्याचं सेल बनत आहेत. असं एक मला थोडं त्याच्यामधला सिद्धांत मिळाला. मग मी म्हटलं की वेगवेगळ्या औषधी वनस्पतीच्या पानातल्या, मुळातल्या, खोडातल्या, त्याच्यानंतर फळातल्या काही पेशी जर आपण काढून त्याचं अनालिसिस केलं तर तिच्यात काय ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत, त्यात कुठले असे प्रोटीन्स आहेत की जे प्रोटीन्स आपण अशा पद्धतीनं ओरली शरीरामध्ये टाकले तर आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या सिस्टीम मधल्या प्रोटीन्सला ते बॅलन्स करतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी हे प्रोटीन्स आपण आहारातून घेतो, ओरली टाकतो. म्हणजे हे प्लांट्सचे सेल आपण ओरली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये टाकतो आणि ते सिस्टीम वाईज डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून ते ब्लडवर बसतायत, ब्लड तयार होते त्याचं आणि या ब्लड केमिकलवर ते सेल बसून हे रक्तवाहिनी मार्फत ब्रेन आपल्या पॉवरनी एका लास्टच्या कॅपिलरीज मधून पेशीत जाते आणि त्या ठिकाणी पेशी तयार होते. असा एक छोटासा सिद्धांत मला अनुभवायला आला आणि याच्या पद्धतीनं मी एक प्लांट स्टेम सेल थेरपी असा एक अभ्यास करत करत मी ह्याला सिद्धांताला प्रत्यक्ष प्रमाणात आणलं आणि याचा मी अनुभव घेतला. सर, खूपच अग्रेसर असं काम आहे तुमचं या क्षेत्रामध्ये. पुढे आणखीन माहिती घ्यायला आवडेल आपल्याला. तत्पूर्वी एक फोन आहे समाधान यांचा, जळगाव येथून. नमस्कार. नमस्कार. हा सर, जळगाव बोलतोय मी. बोला. हा, जळगाव बोलतोय. माझा मुलगा आहे 9 वर्षाचा, त्याचा मसल डॅमेजचा प्रॉब्लेम आहे. ओके. हो हो, तर 9 वर्षाचा आहे तो आता. बरं. ओके. हा, चालताना, उठताना, बसताना हात टेकवतो आणि हा, तर दुसऱ्या भरपूर प्रयत्न केला मी, तर त्यांनी सांगितलं की विचार विलाज नाही बा. ओके. ठीक आहे समाधानजी. हो, चालेल. काय सांगू शकू सर? मुलगा 9 वर्षाचा आणि मसल प्रॉब्लेम, बहुतेक या मस्क्युलर बाबतीत डिस्ट्रॉफी. आता पुढे आपण जाणारच आहोत. डिसीज वाईज आपण कशी डिसऑर्डर येते आणि त्याच्यावर आपल्या ह्या प्लांट स्टेम सेल थेरपी कशा काम करतायत.
माझ्याकडे आतापर्यंत मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही काही पॅथीमध्ये त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणलेलं होतं, पण माझ्याकडे जे मी पेशंट आतापर्यंत आलेले आहेत आणि मी जे डायग्नोसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये मला ब्रेन आणि स्पाइन डिसऑर्डर मिळाली आहे. आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये स्पाइन कोन हा एंडिंग L1 L2 किंवा L1 किंवा T12 यामध्ये स्पायनल कॉर्ड जर एंड झाला असेल तर खालच्या बाजूला इलेक्ट्रिसिटी कमी झाल्यामुळं पायाचे मसल्स हे लॉस होते आणि त्याचा टोल लॉस होतो असं मला अनुभवाला आलंय. आणि असा एक पेशंट मी 1 वर्षामध्ये 100% मस्क्युलर डिस्ट्रॉफीमधून बाहेर काढला. त्याला बस उभं राहिलं की पडत होता, चालता येत नव्हतं, पायरी चढता येत नव्हतं. आज त्याला 4था डोस दिला. 4थ्या डोसमध्ये मला असा त्याचा अनुभव आला त्याच्या वडिलांचा, त्यांनी लाईव्ह पण दिला की तो मुलगा ढकलला तरी पडत नाही आणि त्याच्या स्पायनल कॉर्ड मधल्या पेशी मूळ पेशी विकसित झाल्या आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्या पिंढऱ्यावरच्या स्नायूला मिळाली आणि तो पायऱ्या चढला आणि पटकन उठला, उठताच येत नव्हतं. अशा प्रकारे सुंदर रिझल्ट मला मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये एक जवळपास 400-500 पेशंटमध्ये तरी आलेले आहे आणि याच्यावरच मी काम करतोय. आणि अशाच लेकरांना मदत करण्यासाठी मी हे प्लांट स्टेम सेल थेरपी काढलेली आहे. समाधानजी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपला 9 वर्षाचा मुलगा आहे, तर मग नाडीग्राफच्या मदतीने सरांच्या माध्यमातून आपण याचं निदान योग्य करू शकतो आणि पुढे निश्चितच सर जसं मार्गदर्शन करत आहेत तसे प्लांट स्टेम सेल थेरपी निश्चित आपल्या कामाला येऊ शकेल. प्रेक्षक हो, विज्ञानाचं शास्त्र आहे आपलं, वैद्यकीय एक शास्त्र आहे, त्यामुळे सायंटिफिक पुराव्याशिवाय हे पुढे जात नाही. तर सर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की जागतिक स्तरावरती ही चिकित्सा पुढे नेण्यासाठी असे काही सायंटिफिक पुरावे आपल्याकडे आहेत का? मी अशाच प्रकारे काम करत 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 ही वेदाचा आयुर्वेदाचा अभ्यास करत करत मी पुढे आलो आणि असं अनुभवसिद्ध ज्ञान मी घेत 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 मी ह्या पद्धतीने डॉक्युमेंटरी मी तयार केली. की ही डॉक्युमेंटरी तयार अशी केली की निदान केल्यानंतर आपण काही वनस्पतीचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल वापरून आपण या ठिकाणी या प्लांट स्टेम सेल थेरपीला मी स्टँड केलं. आणि ह्याच्यावर केलेला अभ्यास मी काय केलं की हे एकत्र करून मला एक पत्र आलं की जागतिक आयुर्वेद परिषद आहे, डॉक्टर तुमच्याकडे काही असेल संशोधनाचा नवीन प्रकार तर पाठवून द्या. तर मी तो प्रकार जागतिक वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस कलकत्त्याला होते 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान, आणि त्या ठिकाणी मी माझा हे पेपर पाठवला. मत आश्चर्य म्हणजे त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं की डॉक्टर तुमचा ओरल प्रेझेंटेशनसाठी हा पेपर सिलेक्ट झालाय आणि तुम्ही ओरल प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या पेपर प्रेझेंटेशनसाठी तुम्ही या. आणि मी 2 डिसेंबर रोजी हा प्लांट स्टेम सेल थेरपी हा पेपर वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस 7th वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये मी प्रेझेंट केला आणि जगाला दाखवून दिलं की औषधी वनस्पतीच्या पेशी माणसाच्या पेशी तयार करू शकतात. आणि तो सिद्धांत मी अशा प्रकारे सायंटिफिक बेसवर नेला. सर, या सिद्धांतांबद्दल, या क्लेम्सबद्दल पुढे जाणून घ्यायला मला खूपच इच्छा आहे. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आहे. निखिल बोलत आहेत बुलढाणा येथून. नमस्कार. बोला निखिल. हा सर, मी D12 पॅराप्लिजिया सर. ओके. स्पायनल कॉर्ड D12 पॅराप्लिजिया सर. ओके. आपलं वय किती? 26. ओके. ठीक आहे निखिल, आम्ही मार्गदर्शन करतो. D12 पॅराप्लिजिया म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरीची सर पुन्हा केस आलेली आहे. काय सांगू शकाल निखिलला? स्पायनल कॉर्ड इंजुरीची केस जवळपास माझ्याकडे बऱ्याच केस आलेल्या आहेत. आज जवळपास 300-400 ऍक्सिडेंटच्या केसेसवर मी यशस्वीरित्या काम केलेलं आहे. यामध्ये स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली की स्पायनल कॉर्डमध्ये ब्लड सर्क्युलेशन हे डिस्टर्ब होते आणि त्या ठिकाणी एक सिस्ट टाईप ब्लडची गाठ तयार होते, अनसर्क्युलेटेड ब्लडची. आणि त्यामुळे स्पायनल कॉर्ड वरून इम्पल्सेस हे खाली पास होत नाहीत आणि खाली पास नाही झाले की खालचे सेन्सेशन
खालचं फंक्शन ब्रेन लाईनअप काय होतो त्या ठिकाणी ब्रेकअप होतो आणि त्यामुळं अशा प्रकारचे लक्षणं या पेशंटमध्ये तयार होते. त्याला B12चा सुद्धा संपर्क आहे थोडा, पण B12 पेक्षाही ब्रेन लाईनअपचा हा प्रकार कोणीही बघत नाही आणि त्याच्यावर कोणीही विलाज करून त्याला चांगलं करत नाही. म्हणून ह्या केसेसला खूप लॉंग पर्यंत असंच पडून राहावं लागतं आणि त्याच्यामध्ये ती केसेस खराब होत जाते. याच्यावर सुद्धा मी काम केलंय आणि हेच काम मी करतोय. तुम्ही वेळ भेटला तर मला संपर्क करा. भयानक 5,000 लोक माझ्याकडे पेंडिंग आहेत आणि मला दररोजचे 10 ते 12 पेशंट बघणं होते. तुम्हाला वेट करावं लागेल. मी तुम्हाला अपॉइंटमेंट देतो, पण तुम्हाला बरेच महिने वेट करावं लागेल. मी तुम्हाला मदत करू शकतो. याच्यामध्ये 100% तुम्हाला बाहेर काढू शकतो. निखिलजी, निश्चितच आपण सरांना वैयक्तिक स्तरावरती भेटू शकता आणि आपल्या या दुर्धर आजारातून एक मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकता. प्रेक्षक हो, अजून थोडीशी विशेष माहिती, क्लेम्स बद्दल माहिती आणि नारंगीचा आणखीन काहीसा विशेष असा रस तुम्हाला मी सांगणार आहे. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षक हो, नारंगीबद्दल मी थोडंसं सांगत होते. तर नारंगीचा जेव्हा आपण रस काढतो तेव्हा रस काढल्यानंतर तो चोथा टाकून नका देऊ का? कारण त्यामध्येच तर खूप सारे तंतुमय पदार्थ आहे की जे आपला कोठा साफ करण्यासाठी खूप मदत करतात. तर पुढे रस काढताना ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. आता वळूया आपण सरांच्या क्लेम्सकडे होतो की आता जागतिक स्तरावरती सुद्धा या शास्त्राला मान्यता मिळणार आहे. तर पाहूया सरांची पहिली क्लेम की जिथे पायाचं बोट गळलेलं आहे आणि तिथून या स्टेम सेल थेरपीने पुनर्जीवनाचा सुरुवात केलेला आहे. काय सांगू शकाल सर? मी या स्टेम सेल डेव्हलपमेंट थेरपीचं पहिलं ट्रायल एका पेशंटवर केलं. ज्या पेशंटचं एक पायाची करंगळी ही इन्फेक्शन झाल्यामुळं सडली होती आणि ती करंगळी अम्प्युटेशन करून टाका असं सांगितलेलं होतं आणि ती करंगळी ही आपण या स्टेम सेलचा वापर पहिले वेळेस त्याच्यावर केला आणि केल्यानंतर ती करंगळी पूर्ण डिलीट होऊन पडली आणि त्या ठिकाणी एक करंगळी 1 इंच करंगळी नवीन तयार झाली. इथून ह्या प्लांट स्टेम सेल थेरपीचा जन्म झाला आणि ती करंगळी आज त्या माणसाला पूर्ण तयार झाली. जगात तुटलेल्या सेफ्टीला परत शेपूट आली नाही, पण या प्लांट स्टेम सेल थेरपीनं एक अवयव तयार करून दिला. हे आश्चर्यकारक मला अनुभव या प्लांट स्टेम सेल थेरपीचा प्रॅक्टिकली मिळाला. बरोबर सर. दुसरा क्लेम जो आपण प्रस्थापित केला होता की स्पायनल कॉर्ड इंजुरी, ज्याच्याबद्दल आपल्याला प्रश्नही आले प्रेक्षकांचे, तर स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या क्लेम बद्दल काय सांगू शकाल? की स्पायनल कॉर्ड इंजुरी ही या ठिकाणी एका पेशंटला गच्चून पडला तो पेशंट आणि तो पेशंट पडल्यानंतर त्याचा डिस्क आणि वर्टिब्रल कॉलम यामुळं या स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली ती पूर्वीची आणि त्यानंतर हे 8 महिन्यानंतर ती सिस्ट ही डिझॉल्व्ह झाली आणि स्पायनल कॉर्डच्या पेशी तिथं तयार होऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कनेक्ट झाली आणि तो पेशंट हा स्वतः हलता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तो पायऱ्या स्वतः उतरून चालत गेला. हे मला दुसरं आश्चर्य. ब्रेन आणि स्पाइन मधल्या पेशी जगात तयार होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे, पण माझ्याकडे ह्या प्लांट स्टेम सेल थेरपीनं हे या स्पायनल कॉर्डच्या पेशी तयार होऊन सेन्सेशन आलं. आणखीन सर जाणून घ्यायला आवडेल आपल्या क्लेम्स बद्दल. तत्पूर्वी एक फोन आहे संतोष यांचा. नमस्कार. हा मॅडम, मी संतोष लोकोने बोलतोय. बोला. हा मॅडम, ऐका ना, माझा एक भाचा आहे 3 वर्षाचा. तर ना त्याला हातपाय वगैरे पकडत नाही, मान पण पकडत नाही आणि कंबर आहे ना, कंबर पण पकडत नाही. पाय आणि हात आहेत ना ताठ राहतात खूप. बरोबर. आणि त्याला बसता पण येत नाही. आम्ही भरपूर ठिकाणी प्रयत्न केला सर, पण त्याला काय आता म्हणजे तो नॉर्मल डिलिव्हरी आहे का सिझर आहे? सिझर आहे ना. तो सिझर आहे का? सिझर नाही, नॉर्मल डिलिव्हरी आहे सर. ओके, ठीक आहे नाही, नॉर्मल संतोषजी, डिलिव्हरी आहे. आम्ही उत्तर देतो. सर, स्पायनल कॉर्ड इंजुरी
जी पुन्हा आहे ही केस, काय सांगू शकाल? काय आहे, आपलं शरीर म्हणजे ब्रेन हे कुठल्या कारणाने खराब झालंय? पहिलं ब्रेन खराब आणि संपवण्याचं पहिलं एक महत्वाचं कारण आहे अपघात. अपघात हे ब्रेनला एकदम डेड करू शकते. आणि अशा प्रकारे एखाद्या वेळेस चुकून गर्भाशयाच्या बाहेर येताना काही ओढाताण झाली, काही धरपकड झाली, काही हाताने किंवा एखाद्या चिमट्याने फोरशिपनी अशा प्रकारे ओढताण झाली तर डोक्याला पण त्याची इंजुरी थोडी बहुत होऊ शकते. आणि त्याच्या स्पायनल कॉर्डची रचना थोडी बहुत मागे पुढे होऊ शकते. यामुळे अवयवाचं व्यवस्थापन, सर्क्युलेशन आणि फंक्शन हे काय होते, त्या ठिकाणी खराब होते. आणि याच्यातूनच मान न धरणं, उभं न राहता येणं आणि त्या ठिकाणी डोळे फिरवणं, डोळा एक वाकडा होणं, हात एक बंद होणं, पाय एक बंद होणं, अशा प्रकारे शरीरामध्ये असे तयार होते. या ठिकाणी या पेशंटचा मी क्लेम दाखल केलाय. हा जन्माला आला त्यावेळेस बंद डोळे करून आला होता. 1 महिन्याच्या प्लांट स्टेम सेल थेरपीनं ह्यांनी डोळे उघडले आणि अक्षरशः कॉर्निया तयार झाला आणि तो त्याला दिसायला लागलं फक्त 30 दिवसात. अशा प्रकारे ही इंजुरी या प्लांट स्टेम सेलनं चांगली झाली. हे एक महत् आश्चर्य मला सापडलं. अशा प्रकारे त्या पेशंटला सुद्धा संतोषजी, निश्चितच आपण आता एक केस स्टडी सुद्धा पाहिली तर आपल्या या मुलाला सुद्धा या चिकित्सेचा खूपच फायदा होऊ शकेल, पण लवकरात लवकर चिकित्सा करण्याची गरज आहे. सर, आणखीन एक आपला क्लेम आहे सेरिब्रल पाल्सी बद्दल, अट्रॉफी बद्दल, काय सांगू शकाल त्याबद्दल? सेरिब्रल अट्रॉफी म्हणजे परत तेच की ब्रेनला कुठल्या कारणाने मार लागला, स्पायनल कॉर्ड कुठल्या कारणाने खराब झाला. ही पण सिझेरियनमध्ये ही केस सिझेरियनमध्ये हिच्या स्पाईनला मार लागला. तिचे खालचे स्पाईन, लंबार स्पाईन हे अलाइनमेंट मधून बाजूला झाले, त्यामुळे तिच्या पायाची अशी परिस्थिती आली. आणि ती ओढाताण करून सिझरमध्ये सुद्धा एखाद्या वेळेस मूल जर बाहेर निघत नसेल गर्भाशयाच्या तर हाताने काढता नाही आलं तर एखाद्या वेळेस एखादा चिमटा किंवा फोर्सेप वापरला तर अशा प्रकारे ब्रेनला इंजुरी होऊ शकते. आणि अशा प्रकारे तिचं ब्रेन खराब होऊन सेरिब्रल अट्रॉफी म्हणजे ब्रेन नष्ट होत जाणे, चुकणे, अशा प्रकारे ही केस माझ्याकडे आली होती. अक्षरशः 9 महिन्यामध्ये ती मुलगी ह्या परिस्थितीमधून ह्या परिस्थितीत आली. आणि अशा प्रकारे या प्लांट स्टेम सेल थेरपीनं मेंदूच्या पेशी, मणक्याच्या पेशी तयार करून हिला जीवन दिलं. हे महत् आश्चर्य मला या प्लांट स्टेम सेल थेरपीमधून मिळालं. म्हणून मी म्हणलं की ह्याला कुठंतरी राजाश्रय पाहिजे. बरोबर सर, प्रत्यक्ष उदाहरणं तुम्ही आम्हाला क्लेमशी दाखवत आहात, त्यामुळे आमचा सुद्धा आणि प्रेक्षकांचा सुद्धा उत्साह या चिकित्सेच्या पुढे किंवा या मार्गावरती आम्ही जास्त येणार आहोत. सर, आणखीन एक आपली क्लेम होती की नेक्रोटायझिंग वुंड म्हणजे हील न होणारी, कालांतर राहणारी वुंड, त्याच्याबद्दल काय सांगाल? एक माझ्याकडे ही जी केस आहे ही हिच्या स्पायनल कॉर्ड मधलं लंबारमध्ये फ्युजन झालं आणि ते फ्युजन कुठल्याही डॉक्टरनं पाहिलं नाही. अक्षरशः 14 ऑपरेशन या मुलीचे झाले, 14. आणि तिचा पाय अखेरीला अँप्यूट करून टाका म्हणून असं सांगितलं. अक्षरशः पूर्ण गँग्रीन झाला पाय. मी हिला प्लांट स्टेम सेल थेरपीचं ओपनिंगला आलेली ही केस आहे माझ्याकडे आणि ती केस मी तिला ही प्लांट स्टेम सेल थेरपी दिली. अक्षरशः 9 महिन्यामध्ये तिची ती जखम मिटली, सर्क्युलेशन चांगलं झालं, तिचं सडणं कमी झालं आणि ते बोट जे आतमध्ये सडत जाऊ लागले, खराब होत जाऊ लागले, ते बोट ओपन झाले आणि तिचा पाय अक्षरशः तयार व्हायला सुरुवात झाली. गँग्रीन मध्ये किंवा या इन्फेक्शन मध्ये ह्या प्लांट स्टेम सेल थेरपीनं एवढा उच्चांक मिळाला आणि म्हणून मी म्हणतो की याच्यात काहीतरी आहे.
सर तुम्ही जसं म्हणत आहात राज्याश्रय या चिकित्सेला मिळण्याची खूप गरज आहे. सर आमच्या पूर्ण परिवाराकडून ह्या राज्याश्रय मिळण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो. आणखीन सर दुर्धर आजारांवरती किंवा असाध्य व्याधींवरती तुमचं खूप आम्ही नाव ऐकलेलं आहे. तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक असा आजार आहे की जिथे ॲलोपॅथीमध्ये काही विशेष चिकित्सा नाहीये. तर आपल्या प्लांट स्टेम सेलच्या माध्यमातून असं काही एक लाईव्ह एक्झाम्पल आपण दाखवू शकता का काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला? मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं एक फार मोठं केस माझ्याकडे जवळपास आता 300-400 तरी पेशंट असतील मस्क्युलर डिस्ट्रॉफी, आणि सगळे पेशंट हे प्रोग्रेसकडे चांगल्याकडे आहेत. त्याच्यातला एक 35 वर्षाचा 40 वर्षाचा एक पेशंट आहे माझ्याकडे, आणि अक्षरशः त्यांनी 3 प्रकारच्या ॲलोपॅथिकच्या मॉडर्नच्या स्टेमसेल थेरपी वापरल्या, आणि त्यानंतर त्याची परिस्थिती अशी झाली की त्याचे मसल डेड होत गेले, हालचाल बंद होत गेली, आणि त्यानंतर तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्यावर ही प्लांट स्टेमसेल थेरपी अप्लाय केली. अक्षरशः 4 महिन्यामध्ये त्याला मसल टोन आला, त्याला त्याच्या चालण्यात फरक पडला, आणि त्यानंतर त्याला उभं राहता यायला लागलं. हे आश्चर्य म्हणजे त्याला परत हालचाल आली, एवढा टोन आला. आपण त्याच्याच माध्यमातून बघूया की तो काय म्हणतो या प्लांट स्टेमसेल थेरपी बाबत. लाईव्ह बघूया. मस्क्युलर डिस्ट्रॉफीची लाईव्ह केस स्टडी आपल्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे परतुरे सर तुम्हाला? मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा प्रॉब्लेम केव्हापासून आहे? गेल्या 35 वर्षापासून साधारण मला मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा प्रॉब्लेम आहे. तर वेगवेगळ्या डॉक्टरांनी याच्यावर उपचार केले. आम्हाला फिजिओथेरपी, मसाजच्या ट्रीटमेंट्स, नंतर सिंपॅथिक स्टेम सेल्सची ट्रीटमेंट घेतली होती. किती घेतल्या तुम्ही सायकल? तेव्हा 2 सायकल घेतल्या होत्या, आणि नंतर परत त्याकडे सुद्धा 3 सायकल घेतल्या होत्या स्टेम सेलच्या ॲलोपॅथिकच्या. पण त्याच्यात काही विशेष सुधारणा आढळून आली नाही, आणि गेल्या 30-35 वर्षात आम्ही जे काही उपचार केले त्याच्यात विशेष काही फरक जाणवला नाही. आणि आम्ही 3 महिन्यांपूर्वी आम्ही इथे आलो, आणि 3 महिन्यांपूर्वी आम्ही स्टेम सेलचा पहिला डोस घेतला. आणि आता गेल्या 3 महिन्यात मला हाताच्या 4 आर्म्सच्या मसलवर मसल टोन दिसायला लागलाय, आणि पायांमध्ये विकनेस थोडा कमी जाणवतो. आता हा फरक आम्हाला 3 महिन्यातच जाणवला. हात उचलण्यामध्ये काय फरक पडला? हात उचलण्यामध्ये आता थोडा इझीनेस आलाय. आधी एकदम फार कठीण पडायचं, ते आता थोडा इझिली वरती उचलला जातो. आणि त्याच्यात पायात जरा विकनेस वाटायचा, तो आता कमी झाला. या बाबतीत काय प्रतिक्रिया तुमची अशी मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंट? आयुर्वेदिक स्टेम सेल ट्रीटमेंट खूपच चांगली आहे, आणि जो गेल्या काही 30-35 वर्षात मला बाकीच्या ट्रीटमेंट्सनी फरक आला नव्हता, तो 3 महिन्यात त्यांनी थोडा फरक दिसायला लागलेला आहे. तर ही थेरपी मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटसाठी नक्कीच चांगली आहे असं मला वाटतं. प्रेक्षक हो, प्रत्यक्षात रुग्णाने जर आपल्याला पुरावा दिलेला आहे आपल्या समोर, तर याहून अधिक आपण काय सांगू शकतो. अशाच आणखीन एका मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, आणि उद्या आपल्या भेटीला कोणते डॉक्टर येणार आहोत त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण वेळ आहे एका विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी, आणि मार्गदर्शक आहेत डॉक्टर खंडू व्ही पाठक. प्रेक्षक हो, दर आठवड्याला नवीन नवीन डॉक्टरांना आणि आपल्याला गाठभेट करण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. पाहूया आपला उद्याचा कार्यक्रम कोणता आहे ते. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम रविवार दिनांक 29 जानेवारी 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे IVF एक विज्ञान एक चमत्कार भाग 1, आणि सहभाग आहे डॉक्टर संदीप माने यांचा. प्रेक्षक हो, मल्टिपल स्क्लेरोसिस या व्याधीबद्दल आपण थोडंसं नाव ऐकलं असेल, परंतु सरांचं जे कार्य आहे की असाध्य व्याधींवरती चिकित्सा करण्याचं, तर सरांनाच आपण विचारूया की मल्टिपल स्क्लेरोसिसवरती प्लांट थेरपी कशी काम करते. मल्टिपल स्क्लेरोसिस हा डिसीज हा परत ब्रेन आणि स्पाईनच्या डिसऑर्डरमुळेच होतो, आणि अक्षरशः या डिसीजनं कितीतरी लोक परेशान आहेत. तर माझ्याकडे एक केस आली होती अशीच, आणि ते केस अशी होती की तिचं फॉरेनला जाणं सुद्धा बंद झालं त्याच्यामुळं. आणि सर म्हणे काही करा, मला हे मल्टिपल स्क्लेरोसिसवर तुम्ही ट्रीटमेंट करताय असं मला दाखवलं, आणि मला ट्रीटमेंट करा. अक्षरशः मी तिच्यावर एक ट्रायल म्हणून
हा प्लांट स्टेम सेल थेरपी वापरून पाहिली. अक्षरशः आश्चर्य म्हणजे 4च महिन्यात मल्टिपल स्क्लेरोसिसच्या पेशंटला खराबीतून 100% बाहेर काढला. आपण तिच्याच तोंडाने ऐकूया की तिची प्रतिक्रिया काय आहे. पाहुयात प्रेक्षक हो, मल्टिपल स्क्लेरोसिसचा एक रुग्णानुभव आपल्यासाठी खास. माझं नाव रिचा सावंत. मला सप्टेंबर 2015 मध्ये एका डोळ्याने कमी दिसत होतं आणि मला मल्टिपल स्क्लेरोसिस डायग्नोज झालेलं आणि तेव्हापासनं मी ॲलोपॅथिक इंजेक्शन चालू आहेत माझी. महिन्याला 4 वेळा घ्यावा लागतं इंजेक्शन आणि मला त्या इंजेक्शनने खूप साईड इफेक्ट्स पण होतात, पण ते डॉक्टराने 1 वर्ष तरी मिनिमम घ्यायला सांगितलंय. आणि मग मी इथे मार्च पासून डॉक्टर खंडू पाठक यांच्याकडे आले आयुर्वेदिक स्टेम सेलसाठी आणि पहिला डोस घेतला आणि आता दुसरा डोस आज आहे. आणि काही या महिन्यात म्हणजे 4 महिन्यात काही कसलाही त्रास झाला नाहीये, सगळं व्यवस्थित म्हणजे नॉर्मली चालू. आणि ह्याने मला खूप आशा आहे की ते पूर्णपणे बरं होईल आणि परत मला असं कधी काय हे होणार नाही, त्रास होणार नाही. प्रेक्षक हो, असा रुग्णानुभव पाहून मला माहिती आहे, मला निश्चित खात्री आहे की आपला हा प्रेक्षक वर्ग सुद्धा एक पाऊल पुढे येऊन अशा चिकित्सेला ट्रीटमेंट घेण्यासाठी खूपच उत्सुक असेल. सर, तुमचं हे जे कार्य आहे दुर्धर व्याधींमधलं, असाध्य व्याधींमधलं, त्यासाठी हॅलो डॉक्टर परिवारातर्फे तुम्हाला एक मानाचा मुजरा मी करत आहे. कुठलंही शास्त्र जेव्हा आपण रुग्णाच्या उपयोगासाठी कामाला येतं तेव्हाच ते मोठं शास्त्र म्हटलं जातं आणि जेव्हा रुग्णानुभवातून ही गोष्ट सिद्ध होते तेव्हा त्याहूनही उत्तम चिकित्सा अशी कुठलीच नाही. त्यामुळे सर, हाच रुग्णानुभव किंवा ही जी सेवा आहे, ही जी जागरूकता आहे, ती आणखीन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले काही पुढचे प्लॅनिंग आहेत का जवळपास? यासाठी कारण वेळ खूप द्यावा लागतो पेशंटला चेक करण्यासाठी आणि याच्यासाठी, यामुळे बरेच लोक पेंडिंगमध्ये आहेत. तर मी 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान वेगवेगळ्या डिसीजचे 10-10, 15-15 पेशंटला मी एक तपासणी उपक्रम ठेवलेला आहे आणि त्यामधून स्टेम सेल थेरपीसाठी निवड होते का आणि झाली तर मग त्यांना देता येते का याबाबतीत डिस्कस ठेवलेली आहे. कृपा करून सगळ्या पेशंटनी ही गर्दी 1 ते 5 न करता त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही नावनोंदणी करूया आणि नावनोंदणी करून जी क्रिटिकल पोझिशनचे पेशंट असतील अशांना आम्ही परत अपॉइंटमेंट देऊया. फक्त नावनोंदणी कॅम्प आणि डिस्कस कॅम्प हा 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी आम्ही गार्डियन स्क्वेअर दिलेल्या पत्त्यावर पुण्यामध्ये निसर्ग हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत. त्याचा मॅक्झिमम प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, यावं, तिथं आपली काय तक्रार ती दाखल करावी. मी त्यांना चेकिंग देईल आणि ती योग्य असेल तर त्यांना प्लांट स्टेम सेल थेरपीसाठी मी सिलेक्ट करेन. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून मी सुद्धा आवाहन इच्छुक करते की 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान अशा या कॅम्पचा आपण लाभ घ्यावा. आता वेळ आहे आपल्या आवडत्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला आजच्याच विषयाच्या हिशोबाने की शरीर कसं ताजं ठेवावं. पहिलं, प्लास्टिकच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करा, जसे पाण्याची बाटली, चहाचा कप, जेवणाचे डबे इत्यादी. बाजारात मिळणारे पॅकेज्ड फूड खाणं टाळा, कारण या सर्वांमध्येच प्रिझर्वेटिव्हज असतात. नियमित शारीरिक आणि मानसिक व्यायाम हा महत्त्वाचा आहे आणि जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. सकाळचा नाश्ता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेक्षक हो, काही कारणास्तव जर आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याकडून पाहिला नसेल गेला तर याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण पाहू शकता. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2017 सकाळी 9 वाजता आणि अर्थातच आजचाच विषय सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी डॉक्टर पाठकांसोबत. दर आठवड्याला नवीन नवीन डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभाग करून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तर त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घेऊयात आणि आमचा पत्ता सुद्धा. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आपला ईमेल ॲड्रेस आहे hello.drdkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि वेबसाईटच्या आणि यूट्यूबच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता. सर, आजचा विषयच इतका उत्स्फूर्त आणि वेगळा असा होता की प्रेक्षकांची उत्सुकता तर संपतच नाही. पण अगदी सरते शेवटी काय सल्ला देऊ इच्छाल आमच्या पूर्ण प्रेक्षक वर्गासाठी?
एकच मी सल्ला देतो की सिर सलामत तो पगडी 50. तुम्ही तुमचा ब्रेन लाईनअप, मेंदू याची लाईनअप ही जन्मल्यापासून मरेपर्यंत सांभाळावी, सुरक्षित ठेवावी आणि त्यासाठी लागणारं रक्त हे आहारातून मिळतंय. तुम्ही आहारावर नियंत्रण आणावे आणि आहार आपल्या प्रदेशातला जो आहे तोच घ्यावा, नियमित घ्यावा, सकस आहार घ्यावा. खूप छान सर. अगदी 2 उत्स्फूर्त प्रश्न माझ्यामध्ये की यामध्ये काही इंजेक्शन दिले जातात का? इंजेक्शन याच्यामध्ये दिल्या जात नाहीत. ही ओरली प्लांट स्टेम सेल आपण ओरली घेतो तोंडावर. आणि नवचैतन्य जागृत करण्यासाठी सुद्धा ही चिकित्सा उपयोगी ठरते का? चाललाय माझा प्रयत्न की या मेंदूचं हे आयुष्य वाढवायचं आणि आपल्या शरीरामध्ये जे वार्धक्याने किंवा वयामानाप्रमाणे जे काही म्हातारपण आलंय त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे ते जाणायचं, तर ते पण होऊ शकते. प्रेक्षक हो, उत्तम विषय, उत्तम सादरीकरण. एकच लक्षात ठेवा की नेहमी सूर्याच्या दिशेने तोंड करून उभं राहायचं, म्हणजे आपल्या सावल्या आपल्या पाठीमागे येतील. सरांनी एक पाऊल पुढे घेऊन अग्रेसर असं काम सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी याच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि ही चिकित्सा दुर्धर व्याधीपासून जे ग्रसित आहेत त्यांनी न घाबरता, भयावह न होता एक पाऊल पुढे उचलून या चिकित्सेचा अनुभव घ्यावा, यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्गाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर, आपण आमच्याकडे आलात त्यातर्फे हॅलो डॉक्टर तर्फे मनापासून आभार. आणि प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये. नमस्कार. ओके सर.